मी आरएसएस वाल्यांना विचारतो, तुम्ही रिझर्व्ह बँकेवरती आता जो गव्हर्नर बसवलाय दास म्हणून, त्याची डिग्री कशात घेतली? इतिहासामध्ये घेतली. म्हणजे या नागपूरमधल्या आरएसएसला आरबीआय इतिहासामध्ये जमा करायचा आहे का, हे पहिल्यांदा सांगा. म्हणजे अर्थशास्त्रातल्या माणसाला बसवण्याच्या ऐवजी इतिहासातल्या माणसाला बसवलंय. म्हणजे तो आता आरबीआय इतिहासामध्ये जमा करेल का, हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला. बुद्धिमत्तेच्या ठेकेदारांची असणारी क्यू यावी अशी असणारी परिस्थिती आहे. हे जाणीवपूर्वक चाललंय, हे आपण असणारं लक्षात घ्या. या देशातला कायदा मानायचा नाही, स्वतःला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं नाही, या कायद्याला मान्य करायचं नाही. आणि जे कोणी विरोधात उभं राहील त्यांच्यावरती कांड्या पिकवत राहायचं, असं असणारं हे सरकार आहे. मोहन भागवत प्राईम मिनिस्टरच्या मर्डरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे केलात, हे लक्षात घ्या. खोटं नाटकपत्र आणलं तुम्ही की प्रकाश आंबेडकर सुद्धा पंतप्रधानांच्या कटामध्ये आहेत. 3 महिन्याची वाट बघा, तुम्हाला 2 फिगरमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि 2 फिगरमध्ये आणल्यानंतर या नागपूरच्या जेलमध्ये बंद केल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घ्या. उंठाला कायद्यासमोर झुकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. लहान ओबीसी असेल, धनगर असेल, माळी असेल, कैकाडी असेल, रामोशी असेल, आज सगळ्यांना वाटतं की हे संविधान वाचलं तर आपली इज्जत वाचली, हे संविधान वाचलं तर आपलं स्वातंत्र्य वाचलं, हे संविधान वाचलं तर आपलं आरक्षण वाचलं, हे संविधान वाचलं तर आपण डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो. हे संविधान संपलं तर आपल्या विकासाचा मार्गच संपला. या हेतूने आज हा सगळा एकत्र झालेला. ओबीसी मराठ्याचं भांडण या सरकारने लावलंय. विस्तो जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. उद्याची सत्ता आपल्याला कशाला पाहिजे? उद्याची सत्ता आपल्याला कशाला पाहिजे? तर सत्ता ह्याच्यासाठी पाहिजे की ओबीसीचं 27% आरक्षण हे ओबीसीला राहील आणि 16% मराठा समाजाला मिळालं आरक्षण हे मराठा समाजाला राहील. दोघांचं भांडण मिटून टाकून मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे. त्याचं कॅटेगरायझेशन झालं पाहिजे, कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2. आणि त्याच्यामध्ये कायदा केला पाहिजे की इंटरचेंजेबिलिटी होणार नाही. इंटरचेंजेबिलिटी होणार नाही ही त्या ठिकाणी आहे. आणि मराठ्यांना दिलेलं असणारं आरक्षण हे जर कायदेशीर टिकवायचं असेल तर आम्ही मागे भूमिका घेतली होती की राज्यातलं आरक्षण जे आहे ते 70% घेऊन जाणारा कायदा पार्लमेंटला करायला सांगा. राज्यातलं आरक्षण 70% घेऊन जाणारा कायदा हा पार्लमेंटने करावा. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आरएसएस बीजेपीचं असणारं सरकार आहे, पण कायदा करणार नाही. कारण का ह्या दोन समूहांमधली भांडणं लागली पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे.
जे ब्रिटिशांच्या विरोधात लढले, ब्रिटिश त्यांना कधी काय पकडू शकले नाहीत, काबूत आणू शकले नाहीत. म्हणून ब्रिटिशांनी एक असणारा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट त्या ठिकाणी केला. गुन्हेगारी जमातीचा कायदा त्या ठिकाणी केला आणि या गुन्हेगारी कायद्याच्या नावाखाली या सगळ्या समूहाला स्वतःच्या गावातून उखडण्यात आलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पांमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्या वसाहती काढण्यात आल्या. 100 वर्षानंतर गाव कुठे, आपली वस्ती कुठे, याची त्यांना असणारा जाणीव नाही, माहिती नाही. 52 साली पंडित जवाहरलाल नेहरूने सोलापूरला आले आणि सोलापूरला येऊन यांचे जे बंदिस्त कॅम्प होते, त्याची असणारी आपण रिबीन कापतो तशा रीतीने दरवाजे उघडे केले आणि सांगितलं की आपण आता स्वतंत्र झालो. देशाला स्वातंत्र्य 50 साली मिळालं, पण भटक्या विमुक्तांना असणारं स्वातंत्र्य 52 साली मिळालं. स्वातंत्र्य मिळालं पण गाव मिळालं नाही. स्वातंत्र्य मिळालं पण गाव मिळालं नाही. आणि म्हणून आजही संसार गाढवावरती आणि घोड्यावरती आहेत. मी असताना मानतोय की वंचित बहुजन आघाडीचं सगळ्यात प्रथम कर्तव्य काय असेल तर या भटक्या समूहाला त्याला गाव आणि घर हे देणं आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी. कारण का स्थिर झाल्याशिवाय माणूस तिथे विकसित होणार नाही. स्थिर झाल्याशिवाय इथला असणारा माणूस विकसित होणार नाही. आणि स्थिर करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाकडे अनेक जागा आहेत. गावठाण म्हणून त्यांना असणारं देता येईल. वेगवेगळ्या घरकुल योजना चालल्या, त्या वेगवेगळ्या घरकुल योजनेमार्फत घरं देता येतील. आम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे तर आम्हाला आमच्या उत्कर्षासाठी. धर्माची सत्ता आली, RSS वाल्यांची धर्माची सत्ता आली, सेनेवाल्यांची धर्माची सत्ता आली. मी या दोघांना विचारतो की हा जो भटका विमुक्त बसलेला आहे, हा जो भटका विमुक्त बसलेला आहे, आजही भिक्षेशिवाय त्याला दुसरं जगण्याचं साधन नाही. भिक्षेशिवाय जगण्याचं त्याला असणारं साधन नाही. मग हा हिंदू नाही का हे पहिल्यांदा सांगा. हा हिंदू नाही का हे पहिल्यांदा सांगा. तू ओरडून ओरडून सांगत असतो की मी हिंदू आहे, पण त्याचं कोणीच ऐकायला तयार नाही. त्याचं कोणीच ऐकायला तयार नाही. काँग्रेस हे ऐकायला तयार नाही, राष्ट्रवादी ऐकायला तयार नाही, सेना बीजेपी तर नाहीच नाही. याचं कारण दोघही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. एअरफोर्सने सांगितलं की आम्हाला असणारे 125 विमानं पाहिजे, पण मोदी असणारा फक्त 36 खरेदी करतो. एअरफोर्स म्हणतं की आम्हाला 125 विमानं पाहिजे आणि मोदी असणारा म्हणतो की 36 विमानं आम्ही खरेदी केली. आणि या 36 खरेदी करताना 36,000 कोटी खाल्ले अशी असताना परिस्थिती. प्रश्न तो नाहीये. काँग्रेसही लोकांशी खोटं बोलतंय आणि हेही सरकार लोकांशी खोटं बोलतंय. जे विमानं 36 तुम्ही घेतलेली आहेत,
हे विमानं घेतलेलं ना सॉव्हरेन गॅरंटी ज्याला आपण म्हणतो, फ्रान्सनी तुम्हाला दिली आहे का? सॉव्हरेन गॅरंटी म्हणजे हे विमान पाहिजे तेव्हा ज्या स्थिती आहे ते तुम्हाला वापरण्याच्या स्थितीमध्ये आम्ही ठेवू, रेडी टू यूज असं जे म्हणतात. फ्रान्सने सॉव्हरेन गॅरंटी दिली नाही, म्हणजे उद्याचा असणारा एखादा स्पेअर पार्ट गेला, ते विमान नादुरुस्त झालं, ते वापरण्याच्या स्थितीत राहिलं नाही तर फ्रान्स सरकारची जबाबदारी नाही. त्यांनी एवढंच म्हटलं की आम्ही तुम्हाला असणारा कम्फर्ट देऊ. सगळ्यात मोठा आहे युद्धाच्या काळामध्ये हे घेतलेली 36 विमानं वापरण्यात आली नाही तर ती कचऱ्याच्या टोपलीमध्ये गेली. आणि या देशाच्या सुरक्षितेशी कोणी खेळलं असेल तर या बीजेपीच्या सरकारने खेळलं, हे लक्षात घ्या. या देशाच्या सुरक्षितेशी कोणी खेळलं असेल तर भारतीय जनता पक्षाने खेळलेला आहे. कारण का घेतलेली विमानं ही वापरण्याच्या स्थितीची गॅरंटी कोणीच दिलेली नाही, शाश्वत कोणीच त्या ठिकाणी दिलेली नाही. आणि ती शाश्वत न दिल्यामुळे बिघाड झाला तर कचऱ्याच्या टोपलीमध्ये ही विमानं गेली, अशी परिस्थिती आहे. 2 एकर वाल्याला आम्ही 6,000 देऊ असं जाहीर केलं. पण मी असं विचारतो, जो भूमिहीन आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, त्याला काय? त्याला या बजेटमध्ये काहीच नाही. आणि म्हणून या बजेटच्या माध्यमातून फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं कामकाज चाललंय, त्याच्या पलीकडे नाही. शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर स्कॉलरशिप द्यावी लागते. ओबीसीला द्यावी लागेल, भटक्या विमुक्ताला द्यावी लागेल, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला द्यावी लागेल. पण आज तुटपुंजी आहे, ओबीसीला मिळतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही यांच्याकडून मागत नाही, आम्ही एवढंच म्हणतोय की ओबीसीचं बजेट वेगळं आहे, एसटीचं बजेट वेगळं आहे, एससीचं बजेट वेगळं आहे. त्याच्यामधला अधिक खर्च तुम्ही शिक्षणावरती करा, स्कॉलरशिपवरती द्या, स्कॉलरशिप दुप्पट करा, तर या मुलांचं भागू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. बँकेवरती आता संकट नाहीये, पण 10 जून नंतर निश्चितपणे बँकेवरती संकट आहे, हे असताना लक्षात घ्या. आपल्या दृष्टिकोनातून एक चांगला फायदा असं मी त्या ठिकाणी म्हणतो की नवीन लोकसभा ही 20 मेच्या अगोदर झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि जे काही बँकेवरचं असणारं संकट आहे ते जून महिन्यानंतर आहे. आपल्याला असणारा आपली खाती शाबूत ठेवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा इथला असणारा जो मध्यमवर्गीय की ज्याचे फिक्स डिपॉझिट आहेत, सेव्हिंग अकाउंट्स आहेत, पण हिंदुत्ववादी आहे, त्याला माझं असणारं आव्हान आहे, बँकेतलं खातं शिल्लक राहिलं, बँकेतला पैसा शिल्लक राहिला तर आपली टेक शिल्लक राहते, बँकेचं खातं बुडलं तर आपली टेक संपली, ही असणारं लक्षात. बाबासाहेबांना जे असताना सुतोवाच करायचा होता तो हा की यापुढे तलवारीचं युद्ध होणार नाही,
पेनाचं युद्ध होईल, याचाच अर्थ की जो कोणी सक्षम आहे, जो कोणी सक्षम आहे, हा सक्षम माणूस उद्याचं राज्य करू शकतो हे आपण लक्षात घ्या. आणि उद्याचा सक्षम माणूस करायचा असेल आणि इतर देशांवरती राज्य करायचं असेल तर त्याची अर्थव्यवस्था ही आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे. साधा हिशेब आहे, साधा हिशेब आहे की सावकाराकडून आपण एकदा पैसे घेतले, व्याज देता आलं नाही की आपलं कुटुंब आणि आपण त्या सावकाराच्या आधिपत्याखाली जातो हे आपण लक्षात घ्या. सावकाराच्या आधिपत्याखाली जातो. तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी म्हटलं होतं की दुसऱ्या देशाची आर्थिक व्यवस्था ही जर ताब्यात घेतली तर त्या देशाला सुद्धा नमवता येतं, तुम्हाला राज्य करण्याची गरज नाही अशी असणारी परिस्थिती. आणि त्याच दृष्टीने बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक देशाचं एक अर्थ असतं, मर्म असतं, एक आर्थिक मर्म असतं. आणि ह्या आर्थिक मर्माची सुरक्षितता पाहिजे. या आर्थिक मर्माची सुरक्षितता पाहिजे. आणि आर्थिक सुरक्षिताची आर्थिक सुरक्षितेची म्हणजे मर्माची सुरक्षितता असेल तर त्या देशाचं सार्वभौम हे कायम राहतं हे आपण लक्षात घ्या. उर्जित पटेलचं उदाहरण घेऊ. ही जी काही देशाची घटना बाबासाहेबांनी निर्माण केली, मी नेहमी असं म्हणत असतो की प्रत्येकाला वाटतं की मी स्वायत्त आहे, प्रत्येकाला असं वाटतं की मी त्याचा मालक आहे. पण तो ज्यावेळेस अंमलबजावणी करायला जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की माझ्या तंगडं घालून ठेवलेल्या अशी परिस्थिती आहे, की माझ्या तंगडं घालून ठेवलेलं आहे. मी स्वायत्त नाही तर मला दुसऱ्याची मर्जी सांभाळावी लागते किंवा त्याला विचारावं लागतं अशी असणारी परिस्थिती. साधी रिझर्व्ह बँक, त्या रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर सरकार नेमतो, पण त्या नेमलेल्या गव्हर्नरला सरकारला काढता येत नाही. गव्हर्नर हा या देशाच्या करन्सीचा मालक करून टाकला, करन्सीचा मालक करून टाकला आणि बँका ज्या चालतात बँकांच्या ठेवीचा पुन्हा मालक करून ठेवला. आणि तेव्हा बाबासाहेब असं म्हणत होते की हा जो मर्म आहे, अर्थव्यवस्थेतला जो मर्म आहे, तो अर्थव्यवस्थेतला मर्म संविधानामध्ये अंतर्भूत केला पाहिजे. उद्या बदलायचा असेल, या मर्मामध्ये बदल करायचा असेल तर मर्म पार्लमेंटच बदलू शकते, नोकरशाही बदलू शकत नाही अशी असणारी विचारसरणी. मित्रो, आखाती देशामधलं असणारं जे युद्ध आहे ते तेलावरती युद्ध आहे. महाराष्ट्रामधला असणारा नक्षलवाद आहे. नक्षलवादाचा इलाका पण आहे, तोही खनिजाचा इलाका आहे. या सरकारला आणि मागच्याही सरकारला तो खनिज लुटायचा होता आणि म्हणून साल्वा जुडम सारख्या गैर सरकारी आर्मीज उभ्या केल्या, आदिवासींच्या विरोधात उभ्या केल्या,
पळायला लावलं कारण का खनिज लुटायची होती म्हणून. या लुटारू ह्या देशामध्ये होऊ नये, लुटारूंच्या फौजा ह्या देशामध्ये होऊ नये म्हणून बाबासाहेब म्हणत होते की हा जो मर्म आहे, अर्थव्यवस्थेतला जो मर्म आहे, तो संविधानाचा अंतर्गत भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे. झाला नाही हे दुर्दैव आहे. आज आपण बघत असाल की इथे सगळ्याच गोष्टीमध्ये असणारं खाजगीकरण चाललंय. सगळ्याच गोष्टीमध्ये खाजगीकरण चाललंय. शिक्षणामध्ये खाजगीकरण, आरोग्यामध्ये खाजगीकरण, शेतीमालाच्या खरेदीमध्ये असणारं खाजगीकरण. ही जनतेच्या उपयुक्त आहे, हे जनतेच्या उपयुक्त आहे. आणि म्हणून स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की अर्थव्यवस्थेमधलं जे नेसेसरी आहे म्हणजे आवश्यक आहे, या आवश्यक भागाची असणारी मालकी ही शासनाकडे असली पाहिजे. ती शासनाकडे असेल तर तिचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं, तिचं बरोबरीने वाटप होऊ शकतं. नाही तर काही ना मिळालं आणि काही ना मिळालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आरोग्यातलं आपलं उदाहरण फार मोठं आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सोयी आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना असणारा आरोग्याच्या सेवाच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. 3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकाला जायचं आहे. एखादं कुठलं खातं बँकातलं जे वेगवेगळं खातं आहे, एक जरी डुबलं तर यांना माहिती आहे की आपल्या असणारा सत्ता गेली. आणि म्हणून यांचा जसा रिझर्व्ह बँकेवरती डोळा होता तशा रीतीने अजून यांच्या 2 अकाउंटवरती डोळा आहे हे आपण लक्षात घ्या. कामगारांनी सावध राहिलं पाहिजे, कारण कामगारांचा निधी हा 2 ह्याच्यामध्ये आहे. एक प्रॉव्हिडंट फंडामध्ये आहे, एक प्रॉव्हिडंट फंडामध्ये आहे आणि दुसरा पेन्शनमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने दिले नाही, जागतिक बँक यांना कर्ज देत नाहीये. कशी तरी 3 महिने ही व्यवस्था चालली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या आता असणाऱ्या नजरा या पेन्शन फंड आणि प्रॉव्हिडंट फंडावरती आहेत. कामगारांनी त्यांचा असणारा प्रॉव्हिडंट फंड हे जर शिल्लक राहिलं पाहिजे. ज्याला पेन्शन मिळतंय त्यांनी पेन्शन मिळाली पाहिजे असं जर बघायचं असेल तर त्यांनी आतापासूनच मोर्चा बांधणी केली पाहिजे. आतापासूनच मोर्चा बांधणी केली पाहिजे आणि मोर्चा बांधणी करून आमचा निधी सरकारला द्यायचा नाही, आमचा निधी सरकारला द्यायचा नाही म्हणून प्रॉव्हिडंट फंड कमिशनर आणि पेन्शन कमिशनर याच्यावरती दबाव आणला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि कामगार संघटनाने जागृत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या. 2016-2017 मे पर्यंत सगळ्या नोटा आल्या, सगळ्या नोटा आल्या. मग आम्ही असं विचारतो तुम्हाला असं 1.5 वर्ष का लागला किती नोटा आल्या हे सांगण्यासाठी? आणि ह्या नोटा बदलायच्या ज्या होत्या त्या कुठल्या कुठल्या एजन्सीला तुम्ही दिल्या? किती जण परदेशामध्ये गेले? हात वरती करा. का जो कोणी परदेशामध्ये जातो त्याला माहित आहे
की ज्या देशामध्ये जायचं आहे त्या देशातलं नाणं जर घ्यायचं असेल तर रिझर्व्ह बँकेमार्फत घ्यावं लागतं. एक भाग. आणि दुसरा भाग, तुम्ही परदेशी देशातलं नाणं तुमच्याकडे ठेवू शकता का? तर नाही. नरेंद्र मोदी, तुम्ही आम्हाला असणारं एवढं सांगा की भारतीयांना तुम्ही असणारं 31 डिसेंबर ही असणारी शेवटची तारीख दिली. 31 तारीख तुम्ही 31 डिसेंबर जी आहे ती भारतीयांना दिलीत. पण NRE आणि NRI, NRE आणि NRI की जो भारतामध्ये राहत नाही, परदेशामध्ये राहतो, त्याला 31 मे पर्यंत नोटा बदलण्याची संधी कशी काय दिली? भारतामध्ये जसा कायदा आहे की व्यवहार करायचा असेल तर भारतीय करन्सीमध्ये केला पाहिजे. तुम्हाला परदेशी करन्सी ठेवायची असेल तर RBIची परमिशन घेऊन तुम्ही असताना ठेवू शकता. हाच कायदा त्यांच्या सुद्धा देशामध्ये आहे. NRI आणि NRE ज्या देशामध्ये राहतो त्या देशामधला सुद्धा कायदा आहे की तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर व्यवहार त्याच देशाच्या करन्सीमध्ये केला पाहिजे. मग त्यांच्याकडून आली कुठेही भारतीय करन्सी? आणि कुठल्या कायद्याखाली तुम्ही त्यांना असणारं 1 जानेवारी पासून ते असणारं 31 मे पर्यंत बदलण्याची मुभा दिली? एका नव्या पर्वाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि या नव्या पर्वाची सुरुवात करायची असेल तर या देशामधला जो जो वंचित आहे तो इथल्या विधानसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये गेलाच पाहिजे, ही भूमिका आपली त्या ठिकाणी असली. मतदारांची सत्ता गाडूनच टाकायला पाहिजे. मित्रो, अनेक जण म्हणतात तुम्ही सत्ता आल्यानंतर काय करणार? तर आम्ही असताना म्हणतोय की 2 गोष्टी महत्वाच्या आम्ही असताना. एक म्हणजे शिक्षण मोफत करू. एक म्हणजे शिक्षण मोफत करू. 10% खर्च करायला लागले तरी आम्ही 10% खर्च करू. पण शिक्षण हे एकूण एक माणसाला मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे, याची असणारी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. आणि दुसरा, हा जो आलुतेदार बलुतेदार आपण असताना म्हणतो, हा कारागीर वर्ग आहे. आलुतेदार बलुतेदार आपण असताना म्हणतो तो कारागीर वर्ग आहे. त्याच्या हातामध्ये कला आहे. पण हातामध्ये कला असली तरी बँका त्याच्या हातामध्ये नाहीत. बँका त्याच्या हातामध्ये नाहीत कारण का इथल्या मनूच्या व्यवस्थेने त्याला संपत्तीचा अधिकारच दिला नाही. आणि म्हणून हा कलाकार वर्ग स्वतःचं नवं आयुष्य त्यांनी जगावं म्हणून इथला असणारा पॅरलल बँकिंग व्यवस्था आम्ही सुरुवात करू. आजची जी बँकिंग व्यवस्था आहे, तारण असेल तर तुम्हाला कर्ज, गहाण ठेवता येत असेल तर तुम्हाला कर्ज. पण जी पॅरलल बँकिंगची व्यवस्था आपण उभी करू त्याच्यामध्ये 90% कर्ज न तारण देता आपल्याला देता येईल. का ते केल्याशिवाय या आलुतेदार बलुतेदाराकडे संपत्ती येणारच नाही. तारण ठेवणारी त्याची ताकदच होणार नाही. आणि तारण ठेवण्याची त्याची ताकद नसेल तर इथल्या बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर होतो अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे? तर आम्हाला आमच्या उत्कर्षासाठी. कभी आपने गौर से देखा कि बाला साहिब प्रकाश अंबेडकर की आज क्या एज हो चुकी है? देखो आप क्या
आप इनके मरने के बाद इनको सम्मान देंगे? क्या आप इनके दुनिया से चले जाने के बाद रोएंगे? क्या इनके मरने के बाद तुम एक मेमोरियल इनका बनाओगे? नहीं मेरे दलित भाई, ऐसा नहीं हो सकता। जो शख्स जिंदा है वो तुम्हारे लिए जिंदा है, वो तुम्हारे लिए मरने को तैयार है। आज इनकी जिंदगी में इनको कामयाब करो, इनको नहीं बल्कि अपने आप को कामयाब करो। इनकी कामयाबी इनकी पर्सनल कामयाबी नहीं, वो हमारी कामयाबी होगी। वो मुसलमानों की, दलितों की, आदिवासियों की, ओबीसी की कामयाबी होगी। यही चंद अल्फाज मुझे आपसे कहना था।